आज स्वच्छता अभियान राबवून 7 दिवस झाले। आपले खरोली आई सेवा ट्रस्टचे सचिव शरद पाटील यांनी हा चांगला उपक्रम राबवला आणि यांच्या सहमतीने सर्व त्यांनी आमच्या कमिटीचे सदस्य आणि गावकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला। मला चांगला वाटला, त्यामुळे आम्ही पण आज इथे भेट देण्यासाठी आलो होतो। तरी ही सेवा आहे, देवीच्या चरणीच अर्पण करूया आपण। ना बोलता खरोली आई माते की जय, चौधरी आई माते की जय। नमस्कार, आम्ही श्री खरोली आई ट्रस्ट सेवा ट्रस्टचे सर्व सदस्य व ग्रामस्थ मंडळ गेल्या 30 तारखेला आम्ही हा उपक्रम चालू केला होता। आज 5 तारीख, एक सप्ताह पूर्ण आमचा आज पूर्ण झालेला आहे आणि या सप्त्यामध्ये भाविक भक्तांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे। आज देखील आमच्या गावातील ग्रामस्थ हेमंत असतील, सावंतदादा असतील, योगेश असतील, जयेंद्र भोईर असतील, विकासदादा आलिमकर असतील, तुकारामदादा खारपाटील असतील, वासुदेव भोईर असेल, प्रशांत हा आमच्या पहिल्यापासूनच स्टार्टपासून आज येत आहे। तसेच आमचे भाऊजी काल देखील आलेले, याचे 1 दिवस अगोदर देखील आलेला होता। हा उपक्रम राबवण्याचा आमचा हेतू होता की समाजामध्ये जेव्हा दुर्गंधी पसरते किंवा एखादी घाण जमा होते, हा तर एक हे झालेलं आहे, म्हणजे काय बोलायचं त्याला, एक सिस्टम झालेली आहे। तर या सिस्टमला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी हा आम्ही उपक्रम राबवलेला आहे। बाबा गाडगे महाराज असतील, महात्मा गांधीजी असेल, यांचा एक नियोजन होता की स्वच्छता भारत अभियान मोदीजींनी जो चालू केला, त्याच्याच अनुषंगाने आम्ही हा पहिला वर्ष आमचा स्वच्छता अभियानाचा आणि या अभियानाच्या माध्यमातून आम्ही आज खरोली आई सेवा ट्रस्टच्या माध्यमातून हा परिसर पूर्ण 7 दिवसात बऱ्यापैकी साफ केलेला आहे। येणाऱ्या भाविकांचा आम्हाला खूप अशा कमेंट्स येत आहेत। तर मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करेल, भाविक भक्तांना किंवा ग्रामस्थांना, पंचकोशीतील सर्व जनतेला, की आम्ही जे ट्रस्ट इथे जे काय करतोय याच्यामध्ये आम्हाला जर काही कमतरता वाटत असेल, तुम्ही जेव्हा दर्शनाला किंवा इथे जेवण करण्यासाठी येत असाल निसर्गाच्या पर्यावरणामध्ये, तर ते देखील आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये सांगा। आम्ही ते देखील इथे उपक्रम राबवू आणि आपण निसर्गाची हानी न होणार अशा पद्धतीने इथे तुम्ही या, कुठल्याही झाडाला इजा नाही होणार याच्या पद्धतीने, कारण का एक झाड 28 किलो रोजचा ऑक्सिजन देत असतो। आपल्याला कोरोना काळात समजलं असेल की ऑक्सिजन म्हणजे काय आणि जीवन आहे, याच्या संदर्भात काही गोष्टी तुम्हाला जर जाणवल्या तर त्या आमच्यापर्यंत तुम्ही पोचवा। दुसरी गोष्ट, आज शेवटचा दिवस, मी येणाऱ्या सर्व भाविकांचे आणि आम्हाला सहकार्य केलं त्यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काही काळातच आम्ही आमच्या ट्रस्टीच्या नियमानुसार गावागावात देखील 1-1 दिवसाचा हा सप्ताह राबवणार आहोत। कारण का यामध्ये नुसतं कचरा किंवा पाण्याचा विल्हेवाट लावणं नाही, तर याच्यामध्ये आपल्या आरोग्याला जो हानिकारक आहे, डेंग्यूपासून, मलेरियापासून आणि लहान पोरांना होणाऱ्या आजारापासून आपल्याला निसर्ग राहायचं आहे, त्यासाठी आम्ही हा उपक्रम राबवलेला होता आणि तो आज आम्हाला बऱ्यापैकी असा सक्सेस झालेला आहे। याच्या पुढे देखील हा आम्ही उपक्रम राबवत जाऊ आणि पंचकोशीतील प्रत्येक गावागावात जाऊ, मंदिरात जाऊ आणि माझी जनतेला विनंती असेल की आपण देखील यात सहकार्य व्हायचा। आपला परिसर आपण स्वतः स्वच्छ ठेवायचा, त्याच्यामुळे आपला घर जसं आपण स्वच्छ ठेवतो त्याप्रमाणे आपला परिवार स्वच्छ राहील। अंघोळ आपण रोज सकाळी जशी अंघोळ करतो तसा आपला परिसर देखील आपण स्वच्छ केला पाहिजे आणि आपण जसं स्वच्छ ठेवाल तेवढा आपण निरोगी राहू आणि येणाऱ्या काळातच आपल्याला भारत स्वच्छ दिसत। जेव्हापासून एकाने जर सुरुवात केली तर मला असं वाटतं बरेचसे लोक सुरुवात करतील। काय मला का डायगर गावातून बरेचसे फोन आलेले, शरद तू 1 नंबरचा असा उपक्रम राबवत आहे। आपण देखील या पंचकोशीतील जेवढे मंदिर आहेत यांना आपण 1-1 दिवस देऊन स्वच्छता राबवण्याचं काम करू। तर मी त्यांना होकार दिलेला आहे आणि आमचे ट्रस्टचे सर्व सदस्य घेऊन मी 1-1 दिवस प्रत्येक मंदिरात आणि गावात हा उपक्रम राबवणार आहे। आणि आज शेवटचा दिवस, पुन्हा एकदा मी सर्वांच्या मनापासून आभार व्यक्त करतो। अशीच आम्हाला सहकार्य करत राहा, कारण का तुमचा सहकार्य मोलाचा आम्हाला वाटणार आहे आणि याच सहकार्यामुळे आम्हाला ट्रस्टीला इथे मंदिराला सुशोभित करण्याचा एक ध्यास येईल आणि आम्हाला त्याची शक्ती येईल आणि देवीच्या कृपेने तुमचं देखील सर्वांचं चांगलं व्हावं आणि येणाऱ्या काळात या देवीला आपण पर्यटन स्थळाचा एक क्षेत्र बनवून, एवढंच मी बोलेल आणि माझा 2 शब्द संपेल। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय खरोली आई माता।